मंडळी, लपंडाव या मालिकेचा आजचा म्हणजे 27 सप्टेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात। कालचा भाग एवढा काही विशेष नव्हता, तर आजच्या भागामध्ये खरं इंटरेस्टिंग ट्विस्ट त्यांनी ऐकवलाय। आता सुरुवातीला असं दाखवलंय की सखीचा साखरपुडा आहे आणि हिने या सरकारने जरा तो साध्या पद्धतीने केलाय आणि मग तो काका तिथे येऊन मुद्दाम तिला डिवचत म्हणतो, काय मग तो तिसरा लाचार कुठे? सखीसाठी विकत घेतलेला नवरा असं म्हटल्यानंतर त्या सरकारचा चार चौघात अपमान झाला ना। ती सरकार आता त्यालाच टोमणा मारते आणि म्हणते, आहे ना, आहे सखीसाठी मी पसंत केलेला मुलगा, मी स्वतः पसंत केलेला मुलगा आहे। आणि काय आहे, तू तर सासरा आहेस ना होणारा सखीच्या नवऱ्याचा, तू सखीच्या नवऱ्यासाठी काहीतरी गिफ्ट आणलंच असेल। सरकार हे मुद्दाम बोलते तिच्या दिराला, कारण त्याचा जरा पाण उतारा व्हावा म्हणून, त्याची लायकी चार चौघात काढायची म्हणून। पण तरी सुद्धा आता तो बिचारा काहीच बोलत नाही, त्याच्या हातात असते दारूची बाटली। सरकार म्हणते, हे देणार आहेस का सखीच्या होणाऱ्या नवऱ्याला? पण आता तो काका चुप्प बसतो, त्याची बोलती बंद करायसाठी सरकार असं बोलते, पण सखीला वाईट वाटतं तिच्या काकाला सरकार बोलली म्हणून। आता ही जी काकू आहे दुसरी, मोठी का लहानी कोणास ठाऊक, पण बहुतेक तरी मोठीच, हिला बदला घ्यायचा आहे ना सरकारचा। आता बघा ती मनात विचार करते, आता येणार मजा। तर पुढे बघा काय काय धिंगाणा झालाय। आता ही सरकार म्हणते, आला सखीचा होणारा नवरा, कारण दारावरची बेल वाजते आणि नेहमीप्रमाणे इथे कान्हाची एंट्री दाखवली आहे। कान्हा गडबडून जातो आणि तिथे असलेले सगळे पाहुणेच गडबडून जातात। सखीचा नवरा एक ड्रायव्हर आणि सखी तिच्या आईकडे बघतच राहते। सरकार तिला खुणवते, अगं हा नाहीये ग। कान्हा म्हणतो, पाहुणे आलेत, त्यांचं सामान कुठे ठेवायचंय? आता तो सखीचा तो दुसरा काका आहे ना, तो खुणवतो त्याला आणि इकडे म्हणून, आणि मग दुसरा दरवाजा उघडण्यात येतो आणि हा आहे सखीचा होणारा नवरा। आता सगळेजण त्याच्याकडे बघतात, मग सरकार त्याचं वॉर्म वेलकम करते आणि म्हणते, सरकार म्हणते, फायनली हा आहे सखीचा होणारा नवरा सिद्धार्थ राज शिर्के। आणि आता हा मुलगा सुद्धा विकत घेतलेला आहे बरं का मंडळी। तर बघा आज मस्त तमाशा रंगलाय या मालिकेमध्ये, सरकारने त्याला वेलकम केलंय। आता सखी त्या मुलाला बघते आणि तिला तो मुलगा जरा आवडतो, दिसायला हँडसम आहे। मग ती सरकार तिला विचारते सखीला, काय ग सखी, आवडला ना तुझा होणारा नवरा? मग सखी जरा गोडगोड लाजते आणि मग त्या दोघांचं हाय हॅलो ऐकवलंय, म्हणजे दाखवलंय। आणि मग सरकार म्हणते, तुम्ही दोघं जण तुमचा थोडासा वेळ घ्या, एकमेकांशी थोडा वेळ बोला, असं म्हणून आता सरकार त्यांना तिथेच सगळ्यांच्या समोर बाजूला सोफ्यावर असं बसवते। मग हे दोघे जण एकमेकांशी छान गप्पा मारतात बरं का। तर बघा पुढे काय होतं। आता कान्हा सखीच्या समोरच उभा असतो, कारण कान्हाची ड्युटी आहे ना सखीला सांभाळायची। आता ही जी काकू आहे ती विचार करत असते की काही झालं तरी हा साखरपुडा मोडलाच पाहिजे, सखीने तिचा मोबाईल अजून का बघितला नाही असं म्हणून ती आता सखीच्या खोलीत जाते आणि तिचा मोबाईल शोधते आणि विचार करते की सखीला हा मोबाईल आता देऊ कसा, कारण या काकूला तो व्हिडिओ दाखवायचा आहे की सरकारने कान्हासोबत मिळून प्लॅनिंग केलं आणि सखीला घरी बोलवलं आणि हे सगळं नाटक करते सरकार, हे तिला सखीपर्यंत पोहोचवायचंय। सखी आता त्या मुलाला त्याचं नाव विचारते, हाय हॅलो करत असतात दोघं एकमेकांमध्ये। तेव्हा कान्हा सखीला खुणवत असतो की तुझं कानातलं उलट आहे म्हणून, तिने एक कानातलं असं उलट घातलेलं असतं। कान्हा सखीला खुणवत असतो की तुझं कानातलं सरळ कर, आणि सखीला त्याच्या त्या खाणाखुणा कळतात बरं का, आणि सखी ते कानातलं सरळ करते। इकडे त्या काकूने मस्त प्लॅनिंग केली आहे आणि आता ती कुल्फीला आवाज देते जेव्हा सखी तिच्या या होणाऱ्या नवऱ्याशी गप्पा मारत असते। तेव्हा कान्हा खूप खुश असतो, त्याला वाटतं की चला सखीचं सगळं छान होतंय। आता ती काकू त्या कुल्फीला आवाज देत म्हणते, कुल्फी अगं तुला सखीताई सोबत सेल्फी काढायची आहे ना तुझ्या होणाऱ्या जिजूंसोबत, जा हा मोबाईल घे, सखीताई वरच विसरली होती तिच्या खोलीत, तू हा फोन घे आणि फोटो काढ छान छान हा। कुल्फी म्हणते, हो काकू असं म्हणून आता कुल्फी सखीकडे येते। तेव्हा मध्येच कान्हा तिला थांबवतो आणि म्हणतो, अरे कुल्फी सरकार थांबा थांबा, कुठे निघाला? कुल्फी म्हणते, अरे मला ना त्या दोघांसोबत फोटो काढायचा आहे, सेल्फी घ्यायची आहे, पण ती बोलते ना त्या मुलासोबत। कान्हा म्हणतो, काढा की फोटो, काय प्रॉब्लेम आहे मग? तेवढ्याच सरकार अनाऊन्स करते, हॅलो एक्सक्यूज मी, प्लीज सगळ्यांनी इकडे लक्ष द्या, आज माझ्या लाडक्या लेकीचा आणि सिद्धार्थचा साखरपुडा आहे, त्यासाठी मी त्या दोघांना इथे बोलवतीये, या दोघं जण। आता रिंग सेरेमनी होणार असते, तर हा फोटो काढायचा अर्धवट राहतो, पण तरी कान्हा कुल्फीला जवळ घेऊन जातो सखीच्या आणि म्हणतो, जा 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 कुल्फी सरकार, पटकन फोटो काढा। आता कुल्फी सखी जवळ येते आणि म्हणते, ताई मला तुझ्यासोबत फोटो काढायचा आहे, प्लीज काढ ना।
आता सखी तिला हो म्हणते आणि सेल्फी काढणार असते तेवढ्यात कुल्फीला तिच्या फोनवर आलेला एक मेसेज दिसतो. कुल्फी म्हणते सखी ताई, अगं कोणाचा तरी मेसेज आलाय तुला, बहुतेक व्हिडिओ आहे. सखी आता तो व्हिडिओ बघते आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकून जाते. आता हा जो सीन आहे ना प्रेक्षकांनो, त्यांनी खूपच रंगवलाय. म्हणजे सखीला आता खूपच टेन्शन येतं, ती घाबरते आणि तिला नवल पण वाटतं, राग पण येतो, असं बरंच काही दाखवलं. काकू आता तिथेच असते. आता ती विचार करते कसा मिठाचा खडा टाकला. आणि मग सखी कानाकडे बघते आणि एकीकडे सरकारकडे बघते. सरकार म्हणते काय झालं सखी. आता सखी त्या सरकारला जाब विचारते बरं का प्रेक्षकांनो. सखी म्हणते काय मग झाला का माझ्या साखरपुड्याचा तमाशा करून, झाला ना सगळा तमाशा, नाटक केलंस ना प्रेमाचं, खोटं बोललीस माझ्याशी तू आई. आता सरकार गोंधळून जाते आणि म्हणते काय झालं सखी, जरा मला समजेल असं बोलशील का. हे बघ मला तमाशा नको इथे. सखी ओरडून म्हणते तमाशा, अगं तमाशा तर तू केलायस माझ्या आयुष्याचा, आता इथे चांगलंच भांडण रंगतं. सखी म्हणते खोटं बोलून मला घरी परत बोलवलंस आणि हे सगळं असं प्लॅनिंग केलंस. आता सरकारला कळलंय की सखीला सगळं समजलं. मग आता झालेला सगळा प्रकार पुन्हा एकदा त्यांनी आपल्याला दाखवलाय की कशा पद्धतीने सरकारने सगळं ते रंगवलेलं असतं नाटक आणि सखीला घरी परत बोलवलेलं असतं. तर बघा सखी ते सगळं मुद्दाम, आता सगळ्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसेल तुम्हाला, कारण सखीला सगळं सत्य कळलंय. आता पुढे काय, सरकारला सगळ्यात जास्ती टेन्शन आलंय. आता सरकार सखीला म्हणते अगं सखी, मी जर ते नाटक केलं नसतं तर तू घरी परत आली असती का. सखी आता रडून म्हणते आले असते ग आई, आले असते. एकदा तू प्रेमाने हाक मारली असती ना तरी मी आले असते ग, तुला हे सगळं नाटक करायची काहीच गरज नव्हती. आता ही सखी रडायला लागते. सखी म्हणते आई तू खूप स्वार्थी आहेस, तू माझ्यावर कधीच प्रेम करू शकत नाही हे कळलंय मला. आजपर्यंत मी तुझ्याकडून फक्त प्रेम मिळत राहावं म्हणून मी जगत राहिले आणि माझ्या बाबांचं स्वप्न पण मी तुझ्यासाठी बाजूला ठेवलं आई, पण तू काय केलंस, तू फसवलंस मला. पण सरकारला काही सखींच्या भावनांबद्दल इम्पॉर्टन्स नाहीच आहे. आणि मग ती सखी आता कान्हाकडे बघते आणि कान्हाच्या जोरात तोंडात मारते. आता तो व्हिडिओ तिने दाखवलाय त्या सरकारला. सरकार तो व्हिडिओ बघते आणि हादरूनच जाते. हे सगळं कोणी केलं असेल हे आता सरकारला अजूनही कळलेलं नाहीये. सखी आता कान्हाला जोरात तोंडात मारते. सरकार तिच्याकडे येते आणि म्हणते सखी हे काय आहे, काय चाललंय तुझं हे सगळं. सखी आता त्या कान्हाला म्हणते काय रे, विश्वासघाती निघालास, तुझ्यावर मित्र म्हणून मी विश्वास ठेवला, तू त्या लायकीचाच नाहीयेस असं म्हणून ती कान्हाला बोलते. कान्हाला खूप हर्ट फील होतं प्रेक्षकांनो. आता मात्र सखी म्हणते आता विश्वास ठेवलाय पण आता पुन्हा नाही ठेवणार. सरकार म्हणते म्हणजे. आता सखी म्हणते नाही सॉरी टू से, पण तुम्ही सगळे तरी खरे आहात का. नाही हे सगळे जण विकत घेतलेले लोक तर नाहीत ना. हे बघा मला खरं खरं सांगा तुम्ही कोण आहात. आणि मी एक सांगते, मी हे लग्न मोडते असं जेव्हा म्हणते सखी तेव्हा ही काकू खूप खुश होते बरं का. हिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सरकारने टिपलेले असतात. पण आता काकू मुद्दाम नाटक करते चांगुलपणाचं आणि म्हणते अगं सखी बेटा असं काय बोलतेस, अगं तुझ्या आईने तुझं साखरपुडा ठरवला ना बेटा, असं नाही बोलायचं बेटा, तुझी इच्छा नसेल तर आपण साखरपुड्यात पुढे ढकलूयात का. मग लगेच सखी म्हणते आता साखरपुडा पुढे ढकलण्यात काहीच अर्थ नाही, कारण मला लग्नच करायचं नाहीये. आता जेव्हा सखी असं बोलते तेव्हा ही सरकार खूप टेन्शनमध्ये आली आहे. सखी म्हणते ऐकलं ना सरकार, मी काही लग्न करणार नाहीये. आता हा सखीचा दारुडा काका खूप खुश होतो बरं का आणि मग तो हसायला लागतो. सखी म्हणते गौतम काका बरोबर बोलला होता, तू नवरा पण माझ्यासाठी विकत आणला होतास, वा आई वा असं म्हणून सखी आता टाळ्या वाजवते बरं का आणि म्हणते नाही वा सरकार वा असं ती म्हणते आणि म्हणते पैशाने सरकार, पैशाने माणसं विकत घ्यायला लागलात तर तुम्ही. काका म्हणतो तेच तर सांगत होतो, लाचार बनू नका, बघा काय चाललं होतं इथे सगळं. आता मात्र सरकार चिडते बरं का सखीवर. तो काका सखीच्या होणाऱ्या नवऱ्याला ओरडतो आणि तो म्हणतो आमचे पैसे कधी देणार. आणि मग सरकार चिडते आणि आता ते सगळे जणांना ती काढून म्हणजे सगळेजण निघूनच जातात स्वतःहून. सरकार तिला म्हणते सखीला हाऊस म्हणून लग्न करत नाहीये मी तुझं, तुझ्या वडिलांचं स्वप्नच पूर्ण करते मी, त्यासाठीच प्रयत्न करत होते, मला काही गरज नाही हे सगळं वागायची आणि करायची. सखी तुला आणि घरच्यांना सगळ्यांना माहितीये की मी हे लग्न का करते. तुझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर तुला लग्न करावंच लागेल. हा मुलगा नाही तर दुसरा निवड, हे घे. आता तिने पुन्हा काही फोटो दाखवले सखीला बरं का आणि म्हणते सरकार सखी तुझं लग्न होणार म्हणजे होणारच. सरकार म्हणत असते सखीला यातला एक मुलगा पसंत कर आणि लग्न कर सखी. आता सखी ते फोटो घेते आणि म्हणते ठीक आहे लग्नच करायचंय ना मला.
माझ्या बाबांची शेवटची इच्छा मी पूर्ण करते मी लग्न, करते, पण मी लग्न करेल ते माझ्या पसंतीच्या मुलाशी, तुझ्या पसंतीच्या मुलाशी नाही, असं म्हणून सखीने ते फोटो फाडले आणि सरकारच्या तोंडावर मारलेत. अरे बापरे, सरकारचा एवढा मोठा अपमान. सखी असं म्हणून निघून जात असते. तेव्हा ही सरकार तिला म्हणते, होय काय, तुझ्या पसंतीचा मुलगा कसा शोधणार आहेस ग? अगं बोल ना सखी, कसा शोधणार आहेस? आता तुझ्यासाठी काय स्वयंवर करायचं का काय आम्ही? असं जेव्हा ती बोलते सरकार, तेव्हा सखी हसते मनाशी आणि म्हणते, होय, आता बेस्ट आयडिया ही, मी स्वयंवरच करते आणि स्वयंवरच करते. मी माझ्या पसंतीच्या मुलाच्या गळ्यातच हार घालणार, बघशीलच तू आता. असं म्हणून तिने आता चॅलेंज दिलंय सरकारला. ती काकू म्हणते, सखी तू काय बोलतेस बेटा? अगं असं काय बोलतेस तुझ्या आईला? मग लगेच सखी म्हणते, माझा निर्णय झालाय म्हणजे झालाय, आता माझं स्वयंवर होणार म्हणजे होणारच. काका, आता तो हसायला लागतो, तो दारुडा काका या सरकारला आता तो चिडवतो बरं का. आता सखी तिच्या खोलीत निघून जाते. कान्हा बिचारा तिथे सगळा तमाशा बघत उभा आहे. आता त्या कान्हाला आलंय टेन्शन. आता तो काका त्या सरकारला गाणं म्हणतो, कशी नशिबानं थट्टा आज मांडली, असं गाणं म्हणत म्हणत त्याच्या खोलीत निघून जातो. सरकार आता सगळ्यांकडे बघत असते रागाने. मग प्रत्येक जण आपापल्या खोलीत निघून जातात आणि राहतो तिथे फक्त कान्हा. कान्हा आता सरकारकडे बघतो आणि सरकार कान्हाकडे. सरकार आता कान्हाकडे जरा रागानेच बघते, त्यामुळे कान्हा आता काहीच बोलत नाही आणि तिथून निघून जातो. सरकारचा संताप झालाय, कारण तिच्या प्लॅनिंगवर सगळं पाणी फेरलंय ना त्या काकूने. पण अजून त्या काकूला रिव्हील केलं नाहीये त्यांनी. आता सरकार पुढे काय करते ते बघा. एपिसोड त्यांनी आज इथेच संपवलाय. आता प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये एक मोठा ट्विस्ट आलाय, तो म्हणजे असा की इथे कान्हा कुठल्या तरी मोटिव्हमुळे आलाय या सरकारशी बदला घेण्यासाठी. आता या सखीने लाईव्ह सांगितलंय सगळ्यांना की मी स्वयंवर करणार आहे. कान्हा ते सगळं व्हिडिओ बघतो. आता त्याचा मित्र म्हणतो, कान्हा तुला माहित आहे ना तू इथे कुठल्या उद्देशासाठी आलाय? कान्हा, तू तेजस्विनी कामतच्या जितक्या जवळ जाता येईल ना तितक्या जवळ जाण्याचा विचार कर. कान्हा म्हणतो, तेच विचार करतोय मी. त्याचा मित्र म्हणतो, तू कशासाठी इथे आलाय ते विसरू नकोस. इकडे सरकार या सखीच्या तोंडात मारते आणि म्हणते, अंदाज आहे का तुला तू काय केलं? सखी आता एकदम पेटून उठलीये. ती तिच्या आईला म्हणते, गप्प बस, तुला काय करायचंय ग माझ्या आयुष्याशी? आता काय करायचं आणि काय नाही ते माझं मी निर्णय घेणार आहे माझ्या आयुष्याचा. आता ती सरकार पुन्हा तिच्या तोंडात मारणार असते तेव्हा सखी ओरडून म्हणते, बस पुरे झालं आता. आणि प्रोमो इथे संपून जातो. प्रेक्षकांनो, आता आपल्याला पुढची स्टोरी माहिती आहे. कान्हा नक्कीच सखीचा होणारा नवरा म्हणून या घरात शिरणार आणि त्याचा जो काही उद्देश आहे तो पूर्ण करणार. कसा वाटला तुम्हाला आजचा हा एपिसोड? मला कमेंट करून नक्की कळवा आणि नेहमीप्रमाणे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या रविवार आहे आणि रविवारची ही मालिका नसते बरं का. आजचा एपिसोड कसा वाटला ते नक्की सांगा. तुमच्या कमेंटची मी वाट बघत असते. उद्या भेटूयात, म्हणजे सोमवारी भेटूयात लपंडाव या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत टेक केअर मंडळी. धन्यवाद.